मैत्री म्हटलं की आपल्याला आठवतात कृष्ण सुदामा. पण आजच्या जगात मैत्री फक्त फायद्यासाठी केली जाते का? समीर आणि राहुल हे जीवाभावाचे मित्र होते. पण एका रात्री असं काय घडलं की श्रीमंत समीरने आपल्या गरीब मित्राला राहुलला घराबाहेर हाकलून दिलं आणि त्याच्यावर चोरीचा आळ घातला. राहुल 5 वर्ष अपमानाचं ओझं घेऊन जगला. पण जेव्हा त्याला खरं कारण समजलं तेव्हा त्याने समीरच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली. मैत्रीची ही अशी कथा तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल. राहुल आणि समीर एकाच गावात लहानाचे मोठे झाले होते. समीर एका मोठ्या कारखानदाराचा मुलगा होता आणि राहुलचे वडील त्याच कारखान्यात मजुरी करायचे. पण समीरने कधीच राहुलला कमी लेखलं नाही. दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं. राहुल हुशार होता, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. समीरने राहुलच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च केला. राहुलला मोठ्या शहरात नोकरी लागली. समीरने आपल्याच ऑफिसमध्ये त्याला जागा दिली. सगळं काही छान चाललं होतं. पण अचानक समीर बदलला. तो राहुलशी उद्धटपणे वागू लागला. ऑफिसच्या लोकांसमोर त्याचा अपमान करू लागला. एके दिवशी समीरच्या घरी पार्टी होती. शहरातले मोठे लोक आले होते. अचानक समीर ओरडला, माझ्या कपाटातले 5 लाख रुपये कुणी चोरले? त्याने थेट राहुलकडे बोट दाखवलं. राहुल रडू लागला. तो गयावया करू लागला, समीर, मी तुझा मित्र आहे, मी असं कधीच करणार नाही. पण समीरने एकही शब्द ऐकला नाही. त्याने राहुलच्या थोबाडीत मारली आणि त्याला पोलिसांच्या हवाली करण्याची धमकी दिली. आजपासून तू माझा मित्र नाहीस, चलता हो इथून. समीरच्या या शब्दांनी राहुलचं हृदय तुटलं. तो त्याच रात्री शहर सोडून निघून गेला. 5 वर्ष उलटली. राहुलने मेहनतीने स्वतःची एक छोटी कंपनी उभी केली होती. त्याच्या मनात समीरबद्दल प्रचंड राग होता. त्याला समीरचा बदला घ्यायचा होता. तो पुन्हा त्याच शहरात परतला. त्याला समजलं की समीरचा कारखाना आता बंद झाला आहे आणि तो एका छोट्या घरात राहतोय. राहुल रागाने समीरच्या घरी गेला. त्याला वाटलं समीरला आता गरिबीत पाहून आपल्याला आनंद होईल. पण तिथे गेल्यावर त्याला दिसलं की समीर एका व्हीलचेअरवर बसला आहे. तो खूप अशक्त झाला आहे. समीरच्या जुन्या नोकराने राहुलला पाहिलं आणि तो रडू लागला. तो म्हणाला, राहुल बाबा, तुम्ही आलात. समीर बाबा तुमचीच वाट पाहत होते. राहुल ओरडला, काय वाट पाहत होते? ज्याने मला चोऱ्याचा आळ लावून घराबाहेर काढलं त्याला आता काय हवंय माझ्याकडून? तेव्हा नोकराने राहुलच्या हातात एक फाईल दिली. ती फाईल वाचताच राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. त्या फाईलमध्ये समीरच्या मेडिकल रिपोर्ट्स होत्या. 5 वर्षापूर्वी समीरला ब्रेन ट्यूमर झाला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं की तो जेमतेम 1-2 वर्ष जगू शकेल. नोकर म्हणाला, राहुल बाबा, समीर बाबांना माहीत होतं की त्यांच्या निधनानंतर त्यांचा व्यवसाय बुडणार आहे आणि त्यांच्यावर खूप कर्ज आहे. जर तुम्ही त्यांच्या सोबत राहिला असतात तर ते सगळं कर्ज तुमच्या डोक्यावर आलं असतं. तुमची प्रगती थांबली असती. तुम्हाला त्यांच्यापासून लांब करण्यासाठी आणि तुमच्या मनात त्यांच्याबद्दल राग निर्माण करण्यासाठी त्यांनी मुद्दाम चोरीचं नाटक केलं. त्यांनी तुम्हाला मारलं कारण तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणं सोडून स्वतःच्या पायावर उभं राहावं. त्यांनी तुमच्या नावावर एक गुप्त इन्शुरन्स केला होता, ज्याच्या पैशातूनच तुम्ही तुमची पहिली कंपनी सुरू करू शकलात. राहुल धावत समीरकडे गेला आणि त्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला. समीरने फक्त एकच वाक्य म्हटलं, राहुल, मला तुला यशस्वी बघायचं होतं. माझा मृत्यू पाहून तुला खचलेलं बघायचं नव्हतं, म्हणून मी वाईट बनलो. मित्रांनो, कधीकधी समोरची व्यक्ती आपल्याला का दुखावते यामागे त्यांचं आपल्यावरचं अफाट प्रेम असू शकतं. मैत्री फक्त सोबत फिरण्यात नसते, तर मित्राचं भविष्य वाचवण्यासाठी स्वतःचा बलिदान देण्यातही असते. तुमचा असा एखादा मित्र आहे का ज्याच्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवू शकता? कमेंट्समध्ये त्या मित्राचं नाव नक्की लिहा. आणि ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर कथा आयुष्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.